नमस्कार. आज आपल्यासोबत या ठिकाणी इंद्रे फॅमिली आहे. गेल्या 4 दिवसापासून हे या ठिकाणी अमर उपोषणाला बसले आहेत. यांचा विषय देखील थोडा गंभीर आहे. यांना ज्या प्रकारे यांच्या एक संस्था चालकांनी ज्या प्रकारची फसवणूक केली आणि त्या पार्श्वभूमीवर आज यांना न्याय मिळावा या उद्देशाने आज धुळे शहरातील क्युमाइन क्लब जोड हे लोक आज आपल्या न्याय मागण्यासाठी या ठिकाणी बसलेले आहेत. मात्र 4 दिवस झाले होऊन देखील या ठिकाणी शासनाचा कुठलाही अधिकारी या ठिकाणी भेट द्यायसाठी आला नाही. मुळात ही खूप मोठी गंभीर बाब आहे आणि आपण समजू शकता की अशा ठिकाणी जे एक महिला बसलेली आहे. महिलेचा विषय त्यांनी अगोदर विचार करायला हवा होता की कारण की या ठिकाणी आपण पाहू शकता की आजूबाजूला कुठे या ठिकाणी आपलं लघुशंका करायला कुठे महिलेसाठी कुठे व्यवस्था नसताना आणि आजूबाजूला आपण वातावरण इतकं विचित्र आहे. या ठिकाणी कुठला सीसीटीव्ही कॅमेरा नाही, या ठिकाणी आपलं बघू लाईट नाही, लाईटची व्यवस्था नाही आहे. अगर कालांतराने अगर या ठिकाणी अनुचित प्रकार घडला तेव्हा याला शासन पूर्ण जबाबदार राहील. आपण विचार करू शकता की काल ताईंनी सांगितलं की मी 112ला फोन केला, 112ला कॉल केला असताना देखील त्या स्थानिक जे पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी किंवा जे अधिकारी यांना भेटण्यासाठी आले. आज सकाळी 9 वाजता येऊन त्यांनी फक्त नावाला विचारपूस केली. आपण पाहू शकता की आजूबाजूला देखील महानगरपालिकेचे कर्मचारी देखील या ठिकाणी काही आपलं काम करताना पाहत नाही. आजूबाजूला कचरा साचलेला आहे. म्हणजे माणसं समजत नाही. हे अत्यंत चुकीचे गंभीर बाब आहे आणि शासनाची खऱ्या अर्थाने शासनाने प्रयत्न केले पाहिजे की सामान्य व्यक्तीला न्याय कसा मिळेल आपल्या पद्धतीने. ताई, या संदर्भात आपण काय सांगणार? आपण गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी बसलात. आपल्याला ज्या प्रकारे या ठिकाणी समस्या सामोरं जावं लागत आहे त्या संदर्भात आपण काय सांगणार? या ठिकाणी कुठल्याही प्रकारची म्हणजे समजा आता वॉशरूमला जायचं असेल किंवा काय तर इथं ती सोय नाहीये. रात्रीची गस्तीला इथे गस्तीला कोणी येत नाही किंवा असं थांबून विचारत नाही. इथे येणारे जाणारे कोणीही पुरुष मंडळी साईडला उभे राहतात आणि लघुशंका करतात आणि म्हणजे आतापर्यंत कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांनी जे जबाबदार व्यक्ती आहेत किंवा पोलीस स्टेशन आहे किंवा कुणी इथे येऊन काहीही आमची सोय गैरसोय किंवा एका शब्दाने काहीही विचारपूस केलेली नाहीये. आपण विचार करू शकता की एका महिलेच्या समोर अगर रात्री बेरात्री येऊन कोणी पुरुष त्या ठिकाणी लघुशंका करत असलं किती लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि खऱ्या अर्थाने या गोष्टीला शासनाने समजून घेणं की आपले जिल्हा प्रशासन समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे की आपण अशा ठिकाणी कसं काय आपल्या जे लोक आपल्याकडे न्याय मागायला दाद मागायला तर या लोकांना आपण या ठिकाणी बसवलं पाहिजे. गेल्या काही वर्षांपूर्वी या ठिकाणी जे आपलं कलेक्टर ऑफिस आहे म्हणजे जे आपलं जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी अगोदर पूर्वी त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. ज्या ठिकाणी ऑफिस समोर आपले जेव्हा आंदोलन बसायचे, जेव्हा उपोषणकर्ते बसायचे त्या टायमाला त्या अधिकारावर त्या प्रेशर पडायचा, त्या कलेक्टरवर प्रेशर पडायचा. मात्र त्यांना ते नको होतं की आपलं त्यांच्या आलिशान गाड्यांमधून जाताना त्यांना हे सर्वसामान्य माणसं दिसायला नको म्हणून त्यांना उचलून इकडे फेकून दिलं. मात्र आता आपण पाहू शकता की आज 4 दिवस झाले तर या ठिकाणी एकही कुठलाही शासकीय अधिकारी या ठिकाणी भेटत नाही. अगर भविष्यात अशी जर नौबत आली की या म्हणजे हे भाऊ घेत आणि हे त्यांच्या महिला बहीण आहेत, अगर यांच्या जीवाला काही जरी उपोषणा दरम्यान काही घडलं तर सर्व जबाबदारी ही प्रशासनाची असेल. जनसामान्याचा आवाज